प्रवास करताना नेहमी प्लॅनिंग करा, प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. ये है फॉर बटन टनल 80 आपण जे मुंबईमध्ये खातो वडापाव आणि ह्या वडापावची टेस्ट वेगळी आहे. चला आता आपला प्रवास चालू झालाय. सकाळचे आता वाजलेत 3:30 आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे. चला तर आपण प्रवासात खूप सारी एन्जॉयमेंट आहे. सो असंच आपण बोरिंग प्रवास करणार नाही आहे. खूप सारी एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या प्रवासात. सो स्टे ट्यून. चला प्रवास करायला सुरुवात करू. आता आम्ही पवईला पोचलोय. प्रथमेशची वाट बघतोय. पवईचं बॅकग्राऊंड बघू शकता. मस्त वातावरण एकदम थंड थंड आहे आणि रिलॅक्स वाटतं. बघू शकता ही आमची कार. या कारने आम्ही जात आहोत. प्रवासाला टायमिंगवर सुरुवात झाली ना, म्हणजे आम्ही ॲक्च्युली प्लॅन केला होता रात्री 2 वाजता. 1 तास ऑलरेडी लेट झालं आहे. 2 वाजता म्हणजे सकाळचा प्लॅन होता 2 वाजता जाण्याचा. सो ऑलरेडी 1 तास डिले आहे प्रवासाला. सो प्रवासाला ना पंक्च्युअल असणं खूप गरजेचं आहे, कारण का जे आपण प्लॅनिंग करतो ते एक्झिक्युशन करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर पुढचे सगळे प्लॅन प्रॉपर एक्झिक्यूट होतात. सो प्रवास करताना नेहमी प्लॅनिंग करा, प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. स्टार्ट टू एंड म्हणजे स्टार्ट टू डेस्टिनेशन तुमचा प्लॅनिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. जर प्लॅनिंग तुमचा प्रॉपर असेल, आपल्याला व्हिजिट करायचे असत ज्या लोकेशनला, सो प्रॉपर प्लॅनिंग केलं तर ते लोकेशन पूर्णपणे कंप्लीट होतात विदिन टाईम. आपण एक बफरमध्ये टाईम ठेवायचं की जर आपल्याला 2 वाजता निघायचं आहे तर आपल्याला 1 वाजता प्लॅनिंग करावं लागेल. जर आपल्याला 3 वाजता निघायचं आहे तर 2 वाजता प्लॅनिंग करावं लागेल. सो नेहमी बफरमध्ये टाईम करून ठेवा, अशी वाट बघायला जास्त वेळ लागत नाही. आता प्रथमेशची आपण वाट बघतोय. ॲक्च्युली त्याला आम्ही जेव्हा उठलो तिकडे सकाळी, तेव्हा त्याला आम्ही कॉल केला आणि तो अचानक त्याला सांगितलं आणि अचानक त्याला सांगितलं की तू पण आमच्या प्रवासात येतोय, सामील होतोस आमच्या प्रवासात. सो त्याच्यामुळे त्याला थोडंसं उशीर होतोय. सो काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. प्रवासामध्ये काही गडबड होते प्लॅनिंगमध्ये. सो आपल्याला तिथे प्लॅनिंगची मॅनेज करता आलं. चला आल्यावर त्याला दाखवतो. प्रथमेश भाऊ किती उशीर? आम्ही उशीर नाही केला. उशीर भाई आमचे भाई गार्डियन्स आम्हाला बोलतात कुठं आणि नेतात कुठं. ओके, गार्डियन्स आमचे अभिषेक आंबडसकर. सो आता सकाळ झालेली आहे आणि आमच्या संतूर मामाची एक झोप पण झालेली आहे. सो झोपून आता सकाळ मॉर्निंग पहाटेची वेळ झाली. आता आम्ही मुंबई क्रॉस केले, मुंबईला पोचलोय. आता थोडं फ्रेश वाटतं, आता झोप काढली. चला प्रवासात आता मजा येणार. आता आपला परत हा दुसरा भटकंती प्रवास. अरे वा, आज कुठं जाणार? आम्हाला कुठात जायचंय? भीमाशंकर ज्योतिर्लिंगला जाणार आहोत आम्ही. तर असंच आम्ही तुम्हाला पुढची माहिती देत राहू. सो असं म्हटलं जातं की नाही म्हटलं जातं की भीमाने स्वतः शिवलिंग कोरले होते आणि तो मोठ्या भक्तिभावाने पूजा करायचा. सो त्यामुळे त्याला नाव पडले भीमाशंकर. आता हे मला माहिती, असं मी गुगलवर सर्च केलं आणि ही माहिती मिळाली मला. मला माहिती नाही कितपत माहिती बरोबर आहे आणि चुकीचं आहे.
जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे. अशीच आम्ही मध्ये मध्ये माहिती देत जाऊ, कॉमेडी करत जाऊ. सो तुम्ही कॉमेडीमधून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा लाभ घेऊ शकता. कधी कधी बोरिंग वाटतं फक्त इन्फॉर्मेटिव्ह ऐकणं, सो त्याच्यामुळं थोडंसं कॉमेडी सीन जाणं गरजेचं आहे. सो आमचा कॉमेडी पर्सन ऑलरेडी जॉईन झाला आहे, कारण का माझ्या चेहऱ्यावरून वाटत असेल मी कधी कॉमेडी करतो. माझा चेहरा एकदम असा वाटतं की एकदम काय बोलतो रागीट चेहरा आहे. सो किती मी हसवण्याचा प्रयत्न केला सो तरी कॉमेडी वाटत नाही. असं काय नसतं, हे संतूर मामांचं बोलणं आहे. कॉमेडी सगळ्यांकडे होत असते आणि ती तोंडात निघत असते. अच्छा, ओके. चला मग मंडळी, आता सकाळ झाली आणि आमचे ड्रायव्हर आहेत आमचे परत पुन्हा सिद्धेश आंबडसकर ड्रायव्हर आहे आमचे लोकप्रिय चॅनलचे सर्वे करता सर्वा मालक आणि चालक सिद्धेश आंबडसकर व्लॉग. त्यांनी सुद्धा व्लॉग चालू केलेला आहे. सो त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आज सुद्धा ते ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत आणि आम्ही सगळा आनंद घेतोय. चालवता त्यांनाच येते ना. सो बेसिकली आता आम्ही मुंबई क्रॉस केलेले आहे ऑलरेडी आणि आता पुढचा प्रवास चालू झाला आहे, नॅशनल हायवे. चला पुढे जाऊन भेटूया. थोड्या वेळाने आम्ही आजच्या व्लॉगमध्ये जे आपण भीमाशंकरला भेट देणार आहोत तर त्याच्याबद्दल या जुनं देवस्थान आहे आणि असं पण म्हटलं जातं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी हा एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखला जातो. सो एक माहिती मी तुम्हाला पुढे सुद्धा देणार आहे. सो स्टे ट्यून. पुण्याचा एक्सप्रेस हायवे चालू झाला आहे. सुरक्षित अंतर ठेवा. हा एक्सप्रेस हायवे आहे, सुरक्षित अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्या दोन्ही दुतर्फा झाडे आहेत, एकदम हरियाली वाटते एकदम भारी. असं वाटतं आपण फॉरेनचे रस्त्यावर फॉरेनचे रस्ते दुतर्फा दोन्हीकडे बघू शकता मस्तपैकी हरियाली दिसत नाही आपण. चलता है क्या चल रहा है भाई? पब्लिक गणपति बाप्पा को प्रणाम करो. बोलो जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आला भोगदाला जय शंभो. भोगदाला अरे शंभो. भोगदाला एक्सप्रेस हायवेचा मुंबईवरून येताना सगळ्यात पहिला बोगदा आहे भाटन टनल. भाटन टनल. 80 भाई 80 रख नीचे ले 80 रख. स्पीड बता रहा ऊपर. टनल मध्ये घुसल्यानंतर 80 ची स्पीड ही मेंटेन ठेवा, नाही तर टनल मध्ये पण फाईन आहे. समोर दाखव त्यांना. ते जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, थोडासा समजून घ्या. 80 बघा, 80 चा लोगो. कोण आहे अंधार आहे. बस झाला अंधारामध्ये व्हिडिओ. अभी आपण बोगद्याच्या बाहेर निघणार आहोत. आप दिवशी बोगद्याचे बाहेर आने वाले हम.
उठे के बाहर वाला भी सीनरी बहुत अच्छा है। सकाळ झाली चिखल उठला पाय काय नजराना आहे यार, व्हॉट अ सीन. असं वाटतं बघतच राहावं. सूर्य उगवलेला आहे, एकदम झकास सीनरी, एकदम झकास. काय सीन आहे. हो हो एकदम भारी, एकदम कडक नजरा. मला माहिती नाही माझा कॅमेरा चांगला नजराना कॅप्चर करतोय की नाही, पण बघू शकता तुम्ही उत्तमेश मित्रा, काय चालू आहे तुझं आजकाल? आजकाल चालू आहे घर काम घर बस चालू आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. त्या पलीकडे काहीच नाही. पलीकडे आज प्रथमेशचा एक चांगला असा एकदम सीन झालेला आहे घरातून निघताना. प्रथमेश काय झाला? बिल्डिंगतून निघताना कुत्रे मागे लागलेले ते मी कॉलेज सुटलोय. कुत्र्यांबरोबर सेटिंग करणं शिकायला पाहिजे यार. सेटिंगने कुत्र्यांना बांबू कुत्र्यांबरोबर सेटिंग म्हणजे बेकार आहे. म्हणजे काय ऍक्च्युली काय झालं, काय सीन काय झालं? काय नाही झाला, गेलो हा. एरियामध्ये अंतर होता. हा. काय दुखा लागली मागे लागली, पाठी मागे लागली आणि मित्रांनो कुत्रे हा एक ऍक्च्युली पाळीव प्राणी आहे. तो कुत्रा बट कसं आहे माहिती आहे, जंगली प्राणी कसं काय होऊ शकते? पाळीव प्राणी जंगली पाळतात, ते रस्त्यावर असतात ते जंगली. पण त्यांना एक हे आहे रे, पण काही काही कुत्रे एकदा एक्स्ट्रा करतात. आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे त्यांना सुद्धा. अच्छा, तू बोलतो की रात्रीचे माणसं ओळखत नाही म्हणून ते काही भुकतात. असं काही नाही रे, त्यांना एक कोणताही असं सीन दिसला का ते भुकणारच. अच्छा, रात्र आणि आमच्यावर अटॅक करतोय. अटॅक आमच्यावर नाही केला, त्यांनी आमच्यावर अटॅक. अच्छा, तुझ्यावर अटॅक केला काय? अच्छा, आम्ही तर चुपचाप लेननी जायत होतो. ते लेननी असं मागे आलो आम्ही. अच्छा अच्छा. सो ठीक आहे, पण तुला काय वाटतं ऍक्च्युली त्यांचं ते तुला भीती वाटत होती की असं एकदम फाटून हातात आलेली? हो माय गुडनेस. अच्छा, एक तरी चावला असतं ना हॉस्पिटल माहिती ना, 14 इंजेक्शन. पण आता ते मॉडिफिकेशन झालंय. पहिलं जुन्या वेळी आता 3 घ्यावं लागतात इंजेक्शन. जुन्या वेळी 14 इंजेक्शन बेंबीमध्ये घ्यावं लागायची, त्याच्यामुळे खूप घाबरायची कुत्र्यांना लोक. पण आता थोडं टेक्नॉलॉजी पुढे गेली, त्याच्यामुळे आता 1 इंजेक्शन घेऊ शकता किंवा 3 इंजेक्शन असं काहीतरी आहे. मला एवढं नॉलेज नाही त्याच्याबद्दल, पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो चला, आता आम्ही ऑलमोस्ट किती किलोमीटर बाकी आहे? अजून 140 किलोमीटर बाकी आहे. 137 किलोमीटर. ठीक आहे, भेटू तुम्हाला. आणि हा एक सांगायचं राहिलं की हे जे आपण प्लेसला व्हिजिट करतोय तर ते प्लेस प्रसिद्ध काय आहे, म्हणजे काहीतरी त्याच्या मागचं प्रसिद्ध कशामुळं असू शकतं ते आम्ही तिथे गेल्यावर सांगणारच आहोत. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या जो लोकेशन आहे ना, जो शिवलिंग आहे तिथून भीमा नदीचं उगम स्थान आहे. म्हणजे तिथे भीमा नदीचं उगम स्थान आहे असं मी जेव्हा वाचलं ते जेव्हा कळून चुकलं की जे भीमा नदीचा उगम आहे तिथे त्या भीमाशंकरमध्ये शिवलिंग आहे, तिथूनच भीमा नदीचा उगम म्हणजे सुरुवात होते असं म्हटलेलं. सो बघूया नेक्स्ट आपला काय इन्फॉर्मेशन असेल. चला, मला
मला वाटत नाही मी पकवतोय तुम्हाला असं मला वाटायला लागलंय, पण ठीक आहे, जी काही थोडी इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला. सो ॲक्च्युली एन्जॉयमेंटमध्ये इन्फॉर्मेशन घेणं ना ती खूप मजेशीर असते आणि तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन आपण देत राहिलो असं भूकंपट्टी तर ते बोरिंग होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही थोडं इंटरेस्टिंग टॉपिक करतोय आणि त्या इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहोत. सो ते तुम्हाला लक्षात राहील ती माहिती. चला. सो आता मी नाश्ता केला इथे. सॉरी थोडा भूक लागली होती जोराची, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही. आता जस्ट आम्ही नाश्ता केला आहे, इथून निघतोय. कॉस्टली इकडे. आपण लोणावळ्यात जाऊन तुम्ही खाऊ शकता तिथं घाटाच्या इथं मस्त सुपर इथं लेक. सामने वाला सीन दिख रहे हो? जीप 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 कसं वाटतंय? सुंदर फॉग. जाऊ दे चला. जीप जीप दिखाओ आपको जीप. हुआ है तिच्या आम्हाला वाटलं धोका आहे. ये जीप देख रहे हो? कितना पैसा दिया होगा इसका साला. ये एडवर्टाइजिंग है जीप का. ये जीप का एडवर्टाइजिंग है. देवा आपने को थार पसंद है भाई. आपको थार पसंद है क्या? अरे भगवान, थार से जीप भी अच्छा है. जीप देखिए हमको थार बैठ गया हमारे मनवा. ये देखो, ये यार पहाड़ू है एक नंबर यार. क्रेजी यार, इसमें हम लोग कुछ नहीं बोल सकते. ठीक है तो हाँ सीनरी है. ठीक है क्या भाई तुमने साइड कर दिया तो हम क्या करें ऐसा करे. क्या सीनरी है. पाऊस तर नाही पण थंड हवा तर आहे. कडक यार, कडक सीनरी, कडक. कोणतरी आम्हाला बोललो पाऊस असेल भाई. घरात कपडे पॅक करून आणतात. सुपर आणले कपडे. कडक सीनरी. रमेश काय बोलतोस या सीनरी बद्दल? सीनरी बद्दल काय बोलू शकतोस? सीनरी काय बोलणार. मस्त असं दिसतंय बघा. तिथंच चाललं वाटतं आपण. हो अजून एक भुयारी गुफा येणार आहे. लांबसमाने दिसते मला. त्याने काय माहिती. ओ माय गॉड, अशी ग दिसतीस तशी ग दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा माझी रामबा ग. ढग पडतायत ना. नक्की ढगच आहे की धुवा आहे. काय तुझी रूपाची शोभा मला देवाची लाडकी अंबा. ये है फॉग. गुफा कुठे आली. अच्छा गुफा बनवत आहेत का.
फॉग आहे. हे बाय हे काय हे दिसतं का या लोकांना आपल्या इथे फॉग बघण्यासाठी सापडेल. क्या सीनरी है भाई साहब. अरे आप देख भाग है ये आप देखते ही रहोगे. ये फॉग के बाद सूर्योदय हो गया है. सूर्योदय के साथ फॉग की मजा लुटने. हो आता आपण थोडं थांबलोय, मध्ये रेस्ट घेतले. इथे वडापावची टपरी आहे, वडापावची टपरी आहे बघू शकता. सो वडापावच्या टपरीमध्ये आम्ही जरा वडापाव खातो. वडापाव 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 20 का वडापाव. मित्रांनो वडापाव खायला एकदम स्पेशल वडापाव. कुठे गेला चला वडापाव खायला मस्त एकदम गरमागरम वडापाव, गरमागरम चटणी मस्त गरमागरम वडापाव.
एकदम भारी टेस्ट आहे, एकदम भारी. बिग थम्स अप. कुठे आहे लोकेशन काकी? आता 9 लाख उमरे. कुठे? 9 लाख उमरेचे MIDC. नवरा कुंभरे हा त्याचे MIDC. MIDC मध्ये. आता मोरा गेला ना चौक लागन तिथं विचारा, करंजाला विचारायचं. हा. करंजाऱ्यातून भीमाशंकराला जायला विचारायचं. करंजाला विचारायचं भीमाशंकर लोकेशन. तुमचं दुकानाचं हे MIDC ते. हे MIDC ना. सो मित्रांनो, तुम्ही जर भीमाशंकर या रोडला जात असाल तर नक्की या काकींच्या शॉप काय बोलू शकतो, शिवशंकर हॉटेल. हां, भेट द्या. खूप छान वडापाव आहेत, टेस्ट खूप छान आहे. शिवशंकर हॉटेल. शिवशंकर हॉटेल राईट. आणि ते गरमागरम करून देतात वडापाव. वडे एकदम बघा फ्रेश, वडे फ्रेश काढून देणार. बस झाले, अजून एक एक. खरंच वडापाव खूप छान आहेत. आपण चटणी बिटणी ठेवत नाही बघा. आपण जे मुंबईमध्ये खातो वडापाव आणि या वडापावची टेस्ट वेगळी आहे. स्वामी शिवशंकर हॉटेल चायनीज सेंटर. इथे घरगुती पद्धतीचे जेवण सुद्धा मिळेल. छान आहे. काकींचे वडापावची टेस्ट चांगली होती. सो तुम्ही ह्या साईडला येत असाल तर या स्वामी शिवशंकर हॉटेलला व्हिजिट करा. तर चांगली वडापावची टेस्ट खूप छान होती. त्यांचे मेन्यू लिस्ट बघू शकता. ॲड्रेस पण जवळ आहे. चला आपण प्रवासाला सुरुवात करूया. बाबा ट्रिपमध्ये खूप सारे काय कुरमुरे आहेत. आम्ही तेवढे कुरमुरे घेतले. आमच्यासोबत गाईड आहे, तो त्याला कुरमुरे खूप आवडतात. किती सारे कुरमुरे आहे. क्वालिटी खूप महत्वाची असते. प्रत्येक प्रोडक्ट मध्ये क्वालिटी महत्वाची आहे. क्वालिटी नसेल तर त्या प्रोडक्टची व्हॅल्यू 0. बरोबर ना. लोकेशनच भारी आहे. इकडचं नेचर आहे ना, जर तुम्ही या मोसम मध्ये आलात आणि अदर ब्रँडचे पण आहेत, मान्सून सीझन मध्ये आलात तर एवढं इथे हरियाली आहे ना, एवढी हरियाली आहे ना, तुम्ही बघूनच असं सौंदर्याचं जे रूप असतो ना ते एकदम कडक, एकदम भारी आहे. एकदम भारी वरती असं आम्ही जेव्हा स्टार्टिंग पासून जो आम्ही प्रवास करतोय तेव्हापासून ते आतापर्यंत हरियालीच एकदम भारी.